तुमचं स्वागत आहे. तुम्ही असं म्हणालात की दादावरचं प्रेम खरं होतं तर दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावरचं प्रेम कमी कसं होऊ शकतं? कुणासाठी आहे? आता तुम्ही जो उल्लेख केला तो जी बातमी आज आली या प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात मुळात तशी कुठलीही चर्चा नाही, कुठल्याही पद्धतीचं त्यामध्ये कुठल्याही नेत्यांनी कुठलं वक्तव्य केलेलं नाही. मुळात तो पार्टीच्या अजेंड्यावरचा विषयच नाही. आमच्याकडं सध्या आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र तर नव्हे तर सगळ्या देशभरामध्ये SIRचं फार सध्या काम जोरात चाललेलं आहे आणि प्रत्येक राजकीय पक्ष डोळ्यात तेल घालून SIR आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्याच्या अनुषंगानं सगळं नियोजन, बैठका, आढावा हे सगळं चाललेलं आहे. हा विषयच नाही आहे. प्रांतिक अध्यक्ष हे आता अधिवेशनामध्ये आहेत, स्वतः पाटदादा पण अधिवेशनामध्ये आहेत आणि सगळेच तिकडे व्यस्त आहेत आणि अशा काही बातम्या आणि ही बातम्या ज्या येतात ना त्याच्या अनुषंगानं ती माझी पोस्ट आहे. नुसत्याच बातम्या असं नाही तर हे जाणीवपूर्वक आमच्या पक्षाचं हितचिंतक असलेले समजून घ्या काही मंडळी ही बातम्या पेरत आहेत. काय झालंय आमच्या पक्षाचे एक पक्षाचे 2 पक्ष झाले आणि त्याच्यामुळे काय झालं जरी पक्ष 2 झाले असले तरी अंतर्गत काय होतंय की काही जण एकमेकाच्या कनेक्टमध्ये असतात आणि कारण नसताना खोटी माहिती खरी आहे असं भासवून ती माध्यमांच्याकडे पुरवली जातात आणि त्याच्याच पक्षातनं पुरवता की बाहेरची आता हे आपल्याला शोधावं लागेल. हे कसं आहे की हे गुपचूपपणे चालतं काही जणांचं असं मला वाटतंय आणि मग समजा आमच्याच पक्षातनं कोण पुरवत असेल तर मग हे खरेच दादांचे कार्यकर्ते आहेत का? यांचं खरंच मनापासून दादांच्यावर प्रेम आहे का? माझं स्पष्ट मत असं आहे की ज्यांचं खरं दादांवर मनापासून प्रेम होतं आणि निस्सीम असं प्रेम होतं, निस्वार्थी प्रेम होतं, त्यांचं तसंच प्रेम जे आहे त्या परिवारावर असायला पाहिजे ही माझी धारणा आहे. हे किती सूचकपणे लिहिलंय. आदरणीय अजितदादावर निस्सीम प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आजही आहेत. दादांनी आपल्याला काय दिलं, किती प्रेम दिलं, किती जपलं याची जाणीव ठेवून दादांच्या माघारी दादांचा परिवार हाच आपला परिवार या भावनेनं ते निस्वार्थपणे उभे आहेत. पाटील लिहित आहेत. पण एक गोष्ट मनाला प्रचंड वेदना देते. दादांच्या नावावर, दादांच्या विश्वासावर आणि दादाने दिलेल्या संधीवर आयुष्यभर मोठे झालेले काही लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करत असतील तर मनात एक प्रश्न निर्माण होतो की यांचं दादावर खरंच प्रेम होतं का? की दादा सत्तेत होते तोपर्यंतच ते प्रेम होतं? आता हा प्रश्न अजित पवारांच्या कुटुंबातल्या सदस्यांनाही पडू शकतो, सुनेत्रा ताईंनाही पडू शकतो, पार्थ पवारांनाही पडू. कधी चर्चा झाली तुमची त्यांच्या दोघांकडून? आमची चर्चा तर सातत्याने होत असते. याचा मागचा अर्थ असा आहे की माझी भावना अशी आहे की दादांनी खूप जणांना, खूप लोकांना मोठं केलं. पक्षातल्या पण अर्थात मोठं केलं आणि ताकद दिली, शक्ती दिली. अर्थात ज्याचं त्याच्या कर्तृत्वानुसार माणसं मोठी झाली आणि मग त्या सगळ्या मोठ्या झालेल्या माणसांचं बद्दल आपल्या भावना असतात की ती कृतज्ञता जी आहे सगळ्याच अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना मदत केलेली सुद्धा ते ढसाढसा रडत होते. आपण बघितलं की दादांच्या अंत्यविधीच्या वेळेला जो जनसागर 5-25 लाख गोळा झाली लोक, तेव्हा महाराष्ट्राला कळलं की सातत्यानं एक दिवसाआड दादांवर टीका करणाऱ्या माध्यमांचा सुद्धा प्रश्न पडला. देशातल्या नाही जगभरातल्या मीडियाला प्रश्न पडला की हा लोकनेता किती मोठा होता हे दादा गेल्यावर लोकांना कळलं. आणि एवढं कार्यकर्त्यांना प्रेम दिलेला हा आणि कार्यकर्त्यांना ताकद दिलेला हा नेता आज त्या परिवारावर काय गदा कोसळली असेल? जबाबदारी काय आहे तुमची आमची? जबाबदारी अशी आहे की त्यांना साथ देणं, त्यांच्या बरोबर निष्ठेनं राहणं, त्यांच्याशी प्रामाणिकपणे राहणं आणि त्यांना वेळ देणं. तर ती वेळ द्यायचं राहिलं रामच. रोज उठून काही लोकांनी त्रास द्यायचीच भूमिका चालवलेली आहे. आता त्रास द्यायची म्हणजे काय? थेट त्रास कोण देत आहे का? तर थेट देत नाही आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं संभ्रम निर्माण करण्याच्या करता वातावरण निर्मिती केली जाते. त्यामुळे हे कोण करतंय? आमच्यातले करतात. जरा तरी तुम्ही आत्मीयता ठेवा. उमेश पाटलांची आत्ताची ही मुलाखत ना फारच अनेक जणांना इंगळ्या ढासणारीच दिसते मला. कारण लिहिलंय त्यांनी असं, बघा पुढं, अशा वेळी दादावर प्रेम असल्याचा दावा करणाऱ्या प्रत्येकानं वहिनींच्या पाठीशी छातीचा कोट करून उभा राहायला हवं होतं. पण दुर्दैवानं वहिनींच्या अश्रू सुकण्याआधीच पक्षाबद्दल आणि नेतृत्वाबद्दल सातत्यानं संशयाचं वातावरण निर्माण करणाऱ्या बातम्या माध्यमामध्ये पेरल्या जाऊ लागल्या. कार्यकर्त्यांच्या आणि आमदारांच्या मनात पक्षाच्या राजकीय भविष्याबद्दल संभ्रम निर्माण होईल अशी नियोजनबद्ध चर्चा घडवून आणली जाते.
याचा सर्वाधिक आनंद आपल्या राजकीय विरोधकांनाच होणार आहे. दादांनी आयुष्य घालवून उभा केलेल्या पक्षाच्या फांदीवर बसून, हे फार महत्त्वाचं आहे, दादांनी आयुष्य घालवून उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर बसून त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात कोणाचं राजकीय भलं होणार नाही. दादावर प्रेम असल्याचं सांगणं खूप सोपं आहे, पण दादा नसताना त्यांच्या परिवाराच्या पाठीशी निस्वार्थपणे उभा राहणं हीच त्या प्रेमाची खरी परीक्षा. आता तुमच्या या शब्दांनंतर खूपच मोठ्या चर्चेला वाव मिळाला आहे. दादांनी आयुष्य घालून उभा केलेल्या पक्षाच्या फांदीवर बसून त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवण्याचं कोणाचं राजकीय, हे तर पक्षातलेच लोक झाले. नाही, मी तुम्हाला म्हणतोय ना, कोण आहेत समजतच नाही आहे. ओके. कोण आहेत समजत नाहीत. पक्षातले आहेत का पक्षाच्या विरोधातले आहेत का काय त्यांचा स्वार्थ आहे का काय हेतू आहे, कुणासाठी ते करतायत. म्हणून माझं म्हणणं असं आहे की जर कसं असतं, आप्तशत्रू तर छत्रपती शिवाजी महाराजांनाही होते, आप्तशत्रू तर छत्रपती संभाजी महाराजांनाही होते. बरोबर आहे. हे स्वराज्य उभा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक 18 पगड जातीच्या लोकांनी साथ दिली आणि काही आप्तस्वकीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. म्हणून काही छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व झाकवलं गेलं नाही. मी काही कोणाची कुठं तुलना करत नाही, परंतु इतिहास हा जो असतो तो जरी काळ बदलला तरी मानवी प्रवृत्ती जी आहे ती पुढच्या काळामध्ये तशी कॅरी फॉरवर्ड होतच राहते. मग मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या पार्टीच्या जर कोण असं काही वागत असेल, करत असेल, तर त्यांचं काय होणार आहे, शेकचिल्लीच होणार आहे. आपल्याच पक्षाच्या फांदीवर बसून आपण कुऱ्हाड मारत बसलो तर उद्या तुम्हीच आपटणार आहे ना. लक्षात घ्या, आपला पक्ष लहान करणं, एक्झॅक्टली, पक्ष लहान करत राहिला तुम्ही, पक्षाबद्दल निगेटिव्ह चर्चा काय त्या ठिकाणी होत राहिली तर नुकसान कोणाचं आहे. नुकसान हे तुमचंही, पक्षाचं तर होणारच आहे पण तुमचंही होणार आहे. आता एक लक्षात घ्या, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, सुनेत्रा वहिनींच्या कुटुंबातले हे जे 2 सदस्य आहेत, पूर्वी तर दादा सगळे एकटंच बघायचे, आता तर तिघ आहेत, पण त्यांना वेळ दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आणि थोडा तरी त्या अजितदादाच्या संदर्भानं, अजितदादानं एवढं मोठं आपल्यासाठी काही केलंय ना, त्याचा थोडा तरी विचार केला पाहिजे आणि थोडंसं हे अशा पद्धतीनं पेरणं थांबवलं पाहिजे. पण तुम्ही थेट नाव का घेत नाही? सुनील तटकरे नाही, आहे, प्रफुल्ल मला नाही पटेल वाटत, आहे. अजिबात नाही. मला माझ्या पक्षाच्या प्रमुखांच्या बद्दलचा हा विषयच नाही आहे. ओके. पक्षाच्या पक्षात प्रमुखाबद्दल कोणीतरी विषय आहे नाही की आहे. जे असं करतं. काय झालेलं आहे की दादा गेल्या गेल्या आमच्या पक्षामध्ये काही लोकांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं चर्चा चालू केल्या होत्या. ते आता मी त्या खोलात जात नाही, तुम्ही अनेक वेळा केलेल्या आहेत. दादा अजून अंत्यविधी, दादांचा अंत्यविधी अजून व्हायचा आहे, कारण तो आदल्या दिवशी दादांचा ऍक्सिडेंट झाला, अंत्यविधी दुसऱ्या दिवशी होता. ऍक्सिडेंट झालेल्या वेळेपासून ते दुसऱ्या दिवशीच्या अंत्यविधी होईपर्यंतच्या काळामध्ये आमच्या पक्षातल्या आमदारांना फोन केले गेले. आता दादा गेलेत, आपल्याला सगळ्याला ह्याव केलं पाहिजे, त्याव केलं पाहिजे, पुन्हा असं केलं पाहिजे. हे आपल्याच पक्षातली माणसं. कोण होतं? जरा तरी संवेदनशीलता, उमेश पाटलांची जरा तरी संवेदनशीलता पाहिजे का नाही? अरे तुमचा अजून अग्नी द्यायचा आहे अजून तोपर्यंत. आणि अजून काही गोष्टी बऱ्याच घडल्या नंतरच्या काळामध्ये. म्हणजे तुम्ही दादा जिवंत होते तोपर्यंत तुम्हाला एक दिवस तुमचा उजाडला नाही अजितदादांना नावं ठेवण्यात आणि शिव्या घालण्यामध्ये. आणि गेल्या गेल्या दादा माझा भाऊ, दादा माझा काका, दादा माझा फलाना, लगेचच झालं आमची काकी, आमचं ह्याव त्याव सगळं सुरू झालं. पुढे एक उमेश पाटलांचं हे वाक्य फार महत्वाचं आहे. आज दादा असते तर त्यांनी एकच प्रश्न विचारला असता की मी गेल्यानंतर माझ्या माणसांना तुम्ही जपलं की त्यांनाच एकटं पाडलं. आणि मला वाटतं की या एका प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानं स्वतःच्या अंतर्मनाला द्यावं. दादा आज आपल्यात नाहीत, पण दादानी जपलेला परिवार, दादानी उभा केलेला पक्ष आणि दादानी प्रेम केलेला प्रत्येक कार्यकर्ता हीच आज दादाची आपल्याकडे असलेली ठेव आहे. आणि सगळ्यात शेवटची 2 वाक्य तर अशी आहेत की त्यामुळं पक्षांतर्गत काय चाललंय ते लक्षात येतं. ती जपणं ही राजकीय सोय नाही, ती दादाप्रती आपली निष्ठा आहे. त्यानंतर तुम्ही हे 2 फोटो ट्विट केले, बरोबर? इकडे घ्या जरा पुढे. एक तर हे फारच दुःखद प्रसंग आहे पवार कुटुंबावरती आलेला, हा एक फोटो तुम्ही ट्विट केला आणि हा एक. आता ह्याचा अर्थ असा होतो की जे राजकीय विरोधक आहेत त्या राजकीय विरोधकांनी तर त्यांचा जे काही राजकीय अजेंडा आहे तो हे केला, पण पक्षांतर्गत सुद्धा ज्या लोकांबद्दल अजित पवारांनी सगळं त्यांना दिलं वगैरे वगैरे, ते लोकसुद्धा पक्षात ह्या पवार कुटुंबातला त्रास देतात असा त्याचा संदेश जातो, नाही जात? अरे कसं आहे, तुम्ही कसं घेता त्याच्यावर ते आहे. हा विषय जो आहे तो व्यापक आहे, बरोबर आहे. कारण
आज सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, पारदादा पवार समजा कारभार बघतायत, पक्ष सुरळीतपणे व्यवस्थित चाललेला आहे, आमदार सगळे एक संघपणे वहिनींच्या पाठीशी आहेत. हे न बघवणारी काही आत्मे आहेत.